Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 6च्या मॅथ्स टेक्स्टबुकमधील चॅप्टर नंबर 5 GCD अँड LCM. तर मुलांनो, हा आपला पार्ट 3 आहे. ओके, याआधी आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केला आहे. तुम्ही तो बघितलाच असेल. आणि जर तो तुम्ही अजून पाहिला नसेल तर मुलांनो, तुम्ही तो नक्की बघा, कारण की तो बघितल्यानंतर हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करणं तुम्हाला खूपच इझी जाणार आहे. ठीक आहे, कारण त्यामध्ये आपण काय शिकलो आहे, प्राईम फॅक्टर्स कसे असतात, बरोबर, डिवायझर कसे काढायचे असतात, इझी पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 5.1 सुद्धा त्यामध्ये शिकलो आहे. ठीक आहे, आज आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.2. तर याच्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुलांनो स्पेशलिटी काय आहे, तर आपण GCD शिकणार आहोत. आता GCD म्हणजे काय बरं, तर ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. ओके नाही, मग ते आपण शिकणार आहोत. तर मुलांनो, त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की GCD काढण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. ठीक आहे, वेगवेगळ्या. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही इझी ट्रिक्स सांगणार आहे. ठीक आहे, चला आता आपण स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 5.2. फर्स्ट क्वेश्चन काय बघा, फाइंड द GCD ऑफ द फॉलोइंग नंबर्स. इथे काही नंबर्स दिले आहेत, त्याचा आपल्याला GCD काढायचा आहे. फर्स्ट काय आहे, 36 अँड 48. चला आता आपण स्टार्ट करूया. चला तर मुलांनो, आज मी तुम्हाला एकदम इझी मेथड शिकवते. ठीक आहे, फर्स्ट काय करायचं की याचे प्राईम फॅक्टर्स काढायचे दोघांचे पण. चला तर आपण प्राईम फॅक्टर्स काढूया. 36 आपण काढायचं आहे प्राईम फॅक्टर्स अँड 48चं पण. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट. बघा 36 आहे, हे मी तुम्हाला मागच्या पार्टमध्ये शिकवले की नाही, एकदम इझी वेमध्ये. ठीक आहे, चला तरी पण मी इथे तुम्हाला एकदा एक्सप्लेन करते. बघा 6 आहे, बरोबर, इवन नंबर आहे, लास्ट नंबर बघायचा असतो. मग 2च्या टेबलमध्ये येतो की नाही. मग फर्स्ट स्टार्ट कुठून करायचं, 2 पासून. मग चला 2ने याला डिवाइड करा. 2 1 जा 2, इथे 1 आला. ओके, रिमेनिंग 2 8 जा 16. अगेन 18 नंबर 2च्या टेबलमध्ये येतो. 2 कधी येतो, 2 9 जा 18. अगेन 9 आला. आता 9 2च्या टेबलमध्ये येतो का मुलांनो, नाही येत. कोणत्या टेबलमध्ये येतो, तर 3च्या. कधी येतो, 3 3 जा 9. आणि आता 3 हा प्राईम नंबर आहे, मग हा फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतो. 3 1 जा 3. झाले की नाही हे प्राईम फॅक्टर्स, इझी आहे. आता 48चा इथे पण 8 आहे, लास्ट नंबर इवन आहे. मग 2च्या डिव्हिजिबिलिटीचा रूल, 2ने डिवाइड होतो, मग घ्यायचं 2. कसं करायचं, 2 2 जा 4, 2 4 जा 8. अगेन 2ने डिवाइड होणार. 2 1 जा 2, 2 2 जा 4. 12 2च्या टेबलमध्ये येतातच. 2 कधी येतात, 2 6 जा 12. ओके नाही. आता 6 पण 2च्या टेबलमध्ये येतात. कधी येतात, 2 3 जा 6. आता 3 आला. 3 हा प्राईम नंबर आहे, मग 3 1 जा 3. आहेत की नाही. असे काय करायचे, फर्स्ट स्टेप आपल्याला प्राईम फॅक्टर्स काढून घ्यायचे मुलांनो. ठीक आहे, आणि मग इथे खाली आपण त्याचे प्राईम फॅक्टर्स लिहून घेऊया. बघा 36चे काय आलेत, हे इथे जे असतात ना, हे प्राईम फॅक्टर असतात हे. चला लिहूया. 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3. 48चे काय आहेत बघा, 48चे हे. ओके, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 आहेत की नाही. हे आपण काय लिहून घेतले, याचे जे प्राईम फॅक्टर्स आलेत ना, ते इथे लिहून घेतले. आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे मुलांनो, की यांच्यामधून आपण काय करायचे, कॉमन प्राईम फॅक्टर्स काढायचे. ठीक आहे, चला आपण लिहूया. कॉमन प्राईम फॅक्टर्स. आता कॉमन काय आहेत बघा, दिसतंय ना मुलांना. चला आपण कॉमन काढूया. हे बघा, हा 2 कॉमन आहे, मग 2 लिहायचा. हे 2 वेळा नाही लिहायचं, कधी कधी मुलं कन्फ्यूज होतात. 2 वेळा आहे म्हणून 2, ही पेअर मिळाली की नाही आपल्याला, मग हा 1 टाईम लिहायचा. 2 अगेन इथे 1 मिळाला आहे आपल्याला, 2. अजून कोण आहे का बघा, आहे इकडे 3 आहे की नाही, 3. इथे यांना आहे का कॉमन कोणी, नाही आहे,
मग हे झाले आपले कॉमन प्राईम फॅक्टर्स. मिळाले की नाही? मग आता यांना काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. करा बरं. 2 2 जा 4. मल्टिप्लाय बाय हा 3 घ्यायचा. काय येतं? 4 3 जा 12. झाला आपला GCD. किती इझी आहे मुलांनो. आता आपली लास्ट लाईन लिहायची. काय आहे लास्ट लाईन? तर आपण लिहायचं देअरफॉर GCD ऑफ द नंबर, कोणते नंबर्स आहेत? 36 अँड 48 इज 12. दिसतंय मुलांनो? तुम्हाला पाहिजे तर याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. इतकं इझी आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला मुलांनो याच समचं काय करते, याच क्वेश्चनचा एक डिवायझर मेथड आहे ती पण दाखवते. ठीक आहे. जर कोणाला डिवायझर मेथडने सॉल्व करायचं असेल तर करू शकता म्हणून दाखवते. नॉर्मली ही यूज केली ना हे खूप इझी होते. ठीक आहे. पण तरी पण मी तुम्हाला दाखवते. चलो बघा, आता मी तुम्हाला काय सांगते, डिवायझर मेथड. ठीक आहे. तर काय करायचं असतं पहिले मुलांनो, मी इथे लिहून घेतलं आहे. ठीक आहे. डिवायझर काढायचे असतात. डिवायझर पण मी तुम्हाला काढायला शिकवलेत इझी वेमध्ये लास्ट पार्टमध्ये. ठीक आहे. तरी पण आता मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. बघा, डिवायझर्स ऑफ 36 म्हणजे काय की कोणत्या कोणत्या नंबरनी 36ला डिवाइड होतं. एक सिम्पल वे सांगितला होता मी तुम्हाला. इथे बघा मी तुम्हाला दाखवते पेन्सिलने. कसं सांगितलं होतं? 36 आहेत. ओके. मग काय करायचं? ही सिम्पल वे सांगितली बघा. 1च्या टेबलमध्ये येतो की नाही 36 1 जा 36. मग 2ने ट्राय करायचं. कधी येतो? बघा 2 1 जा 2 अँड 2 8 जा 16. अगेन 3च्या टेबलमध्ये येतो का? येस. कधी? 3 1 जा 3 3 2 जा 6. 4च्या टेबलमध्ये येतो का? येस. कधी येतो? 4 9 जा. हो की नाही? मग 5च्या टेबलमध्ये तर येणारच नाही कारण 6 36 आहे. 6च्या टेबलमध्ये कधी येतो? 6 6 जा. हो की नाही? मग 7च्या नाही, 8च्या पण नाही, 9च्या तर इथे आलं आहे. मग काय करायचं? मिळाले आपल्याला डिवायझर्स. मग कसे लिहायचे असतात मुलांनो? मी सांगितलं की नाही असेंडिंग ऑर्डरमध्ये. बघा ही ट्रिक सांगितलेली तुम्हाला. असे काढायचे असतात डिवायझर्स. ठीक आहे. आता आपण हे डिवायझर लिहून घेऊया. काय आले होते? 1 2. हे बघा मी तुम्हाला दाखवते इथे. हे दिसतंय तुम्हाला आणि लिहिताना पण दिसतंय बघा. 1 हा 2 हा 3 हा 4 6 हा 6 इथे म्हणून सेम नाही लिहायचा. 9 12 18 अँड 36. आले की नाही? एकदम इझी. आता तसंच काय करायचं आहे 48चं. आता 48चं मुलांना तुम्ही काढा मी सांगितलेल्या मेथडने. ठीक आहे. इथे मी तुम्हाला लिहून देते. बघा काय काय फॅक्टर्स. 1 2 3 4च्या पण टेबलमध्ये 6 8. मुलांनो हे तर टेबल तुम्हाला माहितीच असतील. हो की नाही? 30पर्यंत टेबल मुलांनो तुम्हाला लर्नच पाहिजेत. ओके. आता मग 16 24 अँड 48 हे मला माहिती होते म्हणून मी हे लिहिले. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट काय करायचं बघा इथे. द कॉमन डिवायझर्स ऑफ द नंबर 36 अँड 48. आता कॉमन कोणकोणते आहेत बघूया. बघा इथे काय आहे? 1 2. बघा इकडे 3 पण आहे. येस 3. नेक्स्ट 4 6 आहे की नाही? नेक्स्ट अजून कोण आहे? बघा इथे 12 आहे की नाही? आता नेक्स्ट अजून आहेत का? नाही. मग हे आपले काय झाले? कॉमन डिवायझर्स झाले. मग यामध्ये काय करायचं असतं? जो ग्रेटेस्ट GCD म्हणजे काय मुलांनो? जी म्हणजे ग्रेटेस्ट की नाही? मग हा जो ग्रेटेस्ट आहे तोच आपला काय आहे? GCD आहे. मग आपण काय लिहायचं असतं बघा. देअरफॉर GCD ऑफ द नंबर्स कोणते आहेत? 36 अँड 48 इज कोण आहे हा? 12. झालं की नाही? तुम्हाला पाहिजे तर मुलांना याचासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे. कारण की ज्या मुलांना या पद्धतीने करायचं आहे तर त्यांना हे समजेल.
ठीक आहे. पण मोस्टली काय करतो मुलांना, आपण ही मेथड यूज करायची. ही खूप इझी जाते आपल्याला. आणि मी आता हा प्रॅक्टिस सेट आहे ना, तो तुम्हाला याच मेथडने शिकवणार आहे. ओके, चला तर पुढे बघूया. बघा नेक्स्ट काय आहे, 31 and 2. चला फर्स्ट काय करायचं आहे, तर आपल्याला प्राईम फॅक्टर्स काढून घ्यायचे. आता मुलांनो 31 and 2 हे आपल्याला बघितल्यावरच कळतं की हे दोन्ही काय आहेत, प्राईम नंबर आहेत. मग हे काय असतात, प्राईम नंबर म्हणजे फक्त स्वतःच्या आणि 1च्याच टेबलमध्ये येतात. मग 31 1 जा 31, 2 पण काय आहे, 2 1 जा 2. ओके, आता हे आपल्याला मिळालं. आता आपल्याला प्राईम फॅक्टर्स काय मिळाले बघा. 31चं काय आहे, 31 आहे. ओके, आणि 2चं काय आहे, 2 आहे. आता मुलांनो काय होतं बघा, की बरेच मुलं इथे कन्फ्यूज होतात, कारण इथे कॉमन काही मिळालं का आपल्याला. दोन्ही प्राईम नंबर असेल तर कॉमन मिळणारच नाही. मग काय करायचं, इथे आपण हा जो 1 आहे तो पण लिहायचा आहे. ठीक आहे, कारण आपल्याला कॉमन फॅक्टर पाहिजे की नाही, म्हणून आपण हा 1 घेतला. आता आपण नेक्स्ट स्टेप काय करतो, कॉमन. आता बघा मुलांनो, इथे आपण काय लिहितो, प्राईम फॅक्टर्स लिहितो की नाही. पण हा आपण 1 घेतलाय कॉमन होण्यासाठी. पण 1 हा प्राईम नंबर आहे का, नाही. मग इथे आपण काय लिहिणार, फक्त फॅक्टर. काय आहे कॉमन, 1 आहे की नाही, 1 लिहितो. मग नेक्स्ट काय आहे, GCD ऑफ द नंबर्स. कोणते नंबर्स आहेत, 31 and 2 इज काय आहे, हाच आपला GCD आहे 1. कळले मुलांनो. आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय आहे बघा, 65 and 30. चला मग स्टार्ट करूया. 65 and 13. फर्स्ट काय करायचे, याचे प्राईम फॅक्टर्स काढून घ्यायचे. 65 13. आता 65चे काय आहेत बरं मुलांनो, इथे काय आहे 5. मग 2ने डिवाइड होणार का, नाही. 3ने बघा, नाही. कशाने होणार आहे, तर 5ने. मग करा 5ने डिवाइड. 5 1 जा 5, इकडे 1 आले की नाही, बरोबर. मग 5 3 जा 15. आता काय आलं, 13 नंबर. 13 काय मुलांनो, 13 हा प्राईम नंबर आहे. मग 13 1 जा 13, इथे तर 13च दिला आहे. मग 13 1 जा 13. आता काय करायचं, याचे प्राईम फॅक्टर्स लिहून घ्यायचे. 65चे काय आलेत, 5 इंटू 13. 13चे काय आले आहेत, 30च आहे की नाही ओनली. मग नेक्स्ट काय लिहायचं असतं मुलांनो, कॉमन प्राईम फॅक्टर्स. आता काय कॉमन बघा, इथे 13च आहे, हो की नाही. मग हाच आहे आपला GCD. मग काय लिहायचं, GCD ऑफ द नंबर्स. काय नंबर्स आहेत, 65 and 13 इज काय आलाय, 13. ओके, कळालंय मुलांनो. आता नेक्स्ट बघूया. 108 and 132. हा बघा लिहिलाय मी इथे. आता स्टार्ट करूया. काय करायचे, प्राईम फॅक्टर्स काढायचे आहेत दोघांचे पण. चला 108. आता 8 आहे इवन नंबर, मग 2ने स्टार्ट करायचं. कसं, 2 5 जा 10, 2 4 जा 8. मुलांनो, हे जर मी कसं करते हे तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर आपला पार्ट 2 बघायचा, हा नक्की बघा. त्याच्यामध्ये हे एकदम डिटेल्समध्ये मी शिकवलं आहे. ओके, आता इथे 4 आहे इवन. मग अगेन 2, 2 2 जा 4. ओके, आणि इथे 1 येतो की नाही. मग 2 7 जा 14. आता 27 कोणत्या टेबलमध्ये येतो, 3च्या. मग 3ने कधी येतो, 3 9 जा 27. आता 9 कोणत्या टेबलमध्ये येतो, 3. कधी येतो, 3 3 जा 9. 3 हा प्राईम नंबर. अगेन 3 1 जा 3. आता 132चे काढूया प्राईम फॅक्टर्स. ओके, 2 आहे लास्टला इवन नंबर, मग 2ने स्टार्ट करायचं बघा. ओके, 2 6 जा 12. 1 इथे रिमेनिंग. अगेन 2 6 जा 12.
6 आहे इवन, मग परत 2 ने स्टार्ट करायचं. 2 3 जा 6, 2 3 जा 6. 3 आता 2च्या टेबलमध्ये येणार आहे का? नाही, पण 3 ने डिवाइड होणार आहे. येस ऑफकोर्स. मग लिहा 3 कधी येणार? 3 1 जा 3, 3 1 जा 3. आता 11 हा काय आहे? प्राईम नंबर आहे. मग इथे 11 1 जा 11. हे झाले आपले प्राईम फॅक्टर्स. आता आपण लिहून घेऊया बरं प्राईम फॅक्टर्स. काय आहे 108चा? हे असतात की नाही? मग चला लिहूया. 2 × 2 × 3 × 3 × 3. 132चे काय आहेत? 2 × 2 × 3 × 11 आहेत की नाही? आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे? कॉमन प्राईम फॅक्टर्स. आता काय कॉमन आहेत बघा. हा 2 आहे, आपण घेतला. अगेन हा 2 आहे, बरोबर. आता कोण आहे? बघा 3 सुद्धा आहे की नाही? मग हा 3 पण घ्यायचा. अजून कोण आहे का मुलांना कॉमन? नाहीये. मग हे मिळाले आपल्याला कॉमन प्राईम फॅक्टर्स. मग काय करायचं? यांचं मल्टिप्लिकेशन. 2 2 जा 4 आणि हा 3 घेतला की नाही? मग 4 3 जा 12 आलं की नाही आपलं? मग लास्ट आपण इथे काय लिहिणार? हा काय आपला जीसीडी. मग लास्ट लाईन काय लिहिणार आपण? देअरफॉर जीसीडी ऑफ द नंबर्स. कोणते नंबर्स आहेत? 108 and 132 is कोण आहे? 12. ओके. आता बघा नेक्स्ट काय आहे? इथे बघा 3 नंबर आहेत. काही टेन्शन घेऊ नका, एकदम इझी आहे. सांगते मी तुम्हाला कसं करायचं. ठीक आहे. 30 24 48 हे बघा मी लिहिले आहेत. चला आपण आता काय करायचंय? प्राईम फॅक्टर्स काढून घेऊया. 30चा, ओके, 24 and 48. बघा 0 आहे, मग इवन नंबर आहे की नाही? मग 2 ने स्टार्ट करायचं. 2 1 जा 2, इकडे 1 आला. ओके. 2 5 जा 10. आता 15 3च्या टेबलमध्ये येतो की नाही? मग कधी येतो? 3 5 जा 15. 5 हा प्राईम नंबर आहे. मग 5 1 जा 5. आता 24 इझी आहे मुलांना. 2 ने. येस. 2 1 जा 2, 2 2 जा 4. 12 पण काय येतो? 2च्या टेबलमध्ये. कधी येतो? 6 जा. अगेन 2 2 3 जा 6. आता 3 प्राईम नंबर. 3 1 जा 3. 48चा. ठीक आहे. इवन नंबर आहे. 2 ने करायचं स्टार्ट. 2 2 जा 4, 2 4 जा 8. अगेन 24 आला. इथे बघा 24चे काढलेत की नाही? हेच सेम इथे येणार आहेत मुलांनो. ओके. 2 12 जा 24, 2 6 जा 12, 2 3 जा 6 and 3 1 जा 3. हे झाले आपले प्राईम फॅक्टर्स. आता आपण लिहून घ्यायचे. बघा 30चे काय आहेत? 2 × 3 × 5. 24चे काय आहेत? 2 × 2 × 2 × 3. 48चे 2 × 2 × 2 × 2 × 3 आहेत की नाही तिघांचे? आता नेक्स्ट स्टेप काय करायची? तर कॉमन प्राईम फॅक्टर्स. आता कॉमन काय काय आहेत बघा. दिसतंय ना मुलांनो? हा बघा 2 2 2 आहे की नाही? मग हा तिघांमध्ये कॉमन आहे म्हणून 3 वेळा लिहायचा नाही बरं का, एकदाच लिहायचा 2. अगेन 3 आहे का? येस. हा बघा 3 आहे की नाही? 3. बघा 5 5 आहे? नाही आहे. आणि बाकी काहीच नाही आहे कॉमन. ठीक आहे. मग हे मिळाले आपल्याला कॉमन प्राईम फॅक्टर्स. आता यांचं मल्टिप्लिकेशन करा बरं. 2 3 जा 6 मिळाला आपल्याला जीसीडी. मग काय लिहायची असते लास्ट लाईन आपली? जीसीडी ऑफ द नंबर्स. कोणते नंबर्स आहेत? हे आहेत की नाही? 30 24 and 48 is 6. आहे की नाही? इझी. ओके.
आता बघा नेक्स्ट काय आहे बघूया. आता नेक्स्ट आहे काही 3 वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे, ते पण आपण सॉल्व करूया. बघा इथे मी क्वेश्चन लिहिला आहे. द लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रूम आर 15 meters and 9 meters respectively. What is the maximum length of each tile to be laid in square tiles in this room? आता काय सांगितलंय, एक 15 मीटर्स आणि 9 मीटर्सचा एक रूम आहे. ठीक आहे, त्यात काय करायचं आहे, स्क्वेअर टाईल्स बसवायचे. ओके, तर त्या स्क्वेअर टाईल्सचं काय सांगितलंय, मॅक्झिमम लेंथ किती असली पाहिजे हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, मग आपण आता काय करायचं, कधी पण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करताना काय करायचं असतं मुलांनो, आपल्याला गिवन लिहायचं असतं. हो की नाही. मग आता गिवन लिहूया. काय आहे गिवन दिलेलं आहे, लेंथ दिली आहे की नाही. काय आहे लेंथ, लेंथ ऑफ रूम काय आहे, इथे बघा 15 मीटर्स आहे, मला याचं 15 मीटर्स. आणि ब्रेथ दिली आहे, किती दिली आहे, ब्रेथ ऑफ रूम इज इक्वल टू किती आहे बघा, इकडे आहे की नाही, 9 मीटर्स. हे झालं आपलं गिवन. आता आपल्याला काय करायचं आहे, काय फाइंड करायचं आहे, टू फाइंड GCD करायचं आहे की नाही, मॅक्झिमम लेंथ ऑफ. तुम्ही हे पण लिहू शकता मुलांनो. ठीक आहे, मॅक्झिमम लेंथ ऑफ ईच टाईल किंवा GCD पण लिहू शकतो. ठीक आहे, GCD फाइंड करायचं आहे. मग चला स्टार्ट करूया. फर्स्ट स्टेप काय आहे आपली, तर आपल्याला काय करायचे असतात, फॅक्टर्स काढायचे असतात की नाही, प्राईम फॅक्टर्स. मग 15 अँड 9चे काढूया. 15 कोणत्या टेबलमध्ये येतो मुलांनो, 3च्या. 3 5 जा 15, 5 हा प्राईम नंबर आहे, मग 5 1 जा 5. 9 3च्या टेबलमध्ये, 3 3 जा 9, 3 1 जा 3. एकदम छोटासा आहे. ठीक आहे, चला आता नेक्स्ट स्टेप काय करतो आपण, तर याचे प्राईम फॅक्टर्स लिहितो. 15चे काय आहे, 3 × 5. 9चं काय आहे, 3 × 3. दिसतंय ना मुलांना तुम्हाला. आता नेक्स्ट स्टेप काय करतो आपण, तर कॉमन प्राईम फॅक्टर्स काय आहेत कॉमन, बघा इथे काय आहे, 3 आहे की नाही, एकच कॉमन आहे, मग हाच आहे आपला GCD. बरोबर, मग GCD काय आहे, देअरफॉर GCD इज इक्वल टू 3. पण हे आन्सर चालेल का, फक्त नाही, वर्ड प्रॉब्लेम आहे की नाही, मग आपल्याला लास्टला वर्ड लिहावे लागतात. मग आपण काय लिहायचं असतं, बघा इथे क्वेश्चनमध्ये दिलं आहे. बघा लास्ट लाईन काय विचारली होती, व्हॉट इज द मॅक्झिमम लेंथ ऑफ ईच टाईल टू बी लेड इन स्क्वेअर टाईल, ओके नाही, इन द रूम. मग काय लिहायचं आहे, दाखवते मी तुम्हाला. द मॅक्झिमम लेंथ ऑफ each square tile is किती आहे, 3 मीटर. हे आपला आन्सर आहे. दिसतंय मुलांना, हे बघा हे आपला पूर्ण आन्सर आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट काय बघूया. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन मी इथे लिहिला आहे. अ शॉपकीपर हॅज 2 rolls ऑफ क्लोथ ऑफ लेंथ 90 meter and 120 meter. He wants to cut both of rolls into pieces of equal maximum length. What can be the maximum length of each piece? आता याचा अर्थ सांगते मी तुम्हाला. एक शॉपकीपर आहे, बरोबर, कपड्याचं दुकान असेल त्याचं. त्याला काय करायचं आहे की 2 रोल आहेत त्याच्याकडे कपड्यांचे. तर एकाची लेंथ काय आहे, 90 मीटर आहे आणि एकाची लेंथ आहे 120 मीटर. ठीक आहे, आता त्याला काय करायचं आहे बरं, ते दोन्ही रोल कट करायचे आहेत. पण कसे, तर त्याला पीसेसमध्ये कट करायचे आहेत. इक्वल मॅक्झिमम लेंथ पाहिजे त्याला, म्हणजे इक्वल पण आले पाहिजेत दोन्ही, बरोबर, आणि मॅक्झिमम लेंथ पण आली पाहिजे. ठीक आहे, तर चला आपण त्या शॉपकीपरला हेल्प करूया काढायला इक्वल मॅक्झिमम लेंथ. ओके, चलो लेट स्टार्ट. फर्स्ट काय करतो आपण, गिवन लिहितो. मग गिवन लिहूया. काय दिली आहे, लेंथ दिली आहे की नाही, लेंथ ऑफ फर्स्ट रोल लिहूया आपण. फर्स्ट रोल ऑफ क्लोथ किती आहे, 90 मीटर. नंतर लेंथ ऑफ सेकंड रोल ऑफ क्लोथ, हाऊ मच, सी 120 मीटर. ओके,
दिस इज अ गिवन. आता नेक्स्ट काय आहे, काय करायचं आहे आपल्याला, टू फाइंड. मी मगाशी सांगितलं तसं आपण हे पण लिहू शकतो, मॅक्झिमम लेंथ ऑफ पीसेस, किंवा आपण फाइंड काय करायचं, GCD. मग GCD पण लिहू शकतो. ठीक आहे. मग आपण आता काय करायचं, स्टार्ट करूया. बघा प्राईम फॅक्टर्स काढायला. 90 अँड 120. 90चे 0 आहे, इवन नंबर, मग 2 पासून स्टार्ट. 2 2 4 जा 8, इथे आला 1, 2 5 जा 10. अगेन 5 आहे, 2 मध्ये येणारच नाही, 3 मध्ये पण नाही. देन 3 मध्ये येईल बघा मुलांनो, कारण की 5 + 4 9. 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो की नाही, 3च्या डिव्हिजिबिलिटीचा रूल. ओके, मग 3 3 1 जा 3, इथे 1 आला, 3 5 जा 15. 15 अगेन 3च्या टेबलमध्ये कधी येतो, 3 5 जा 15. देन 5 इज अ प्राईम नंबर, सो 5 1 जा 5. नाव 120 काय करायचं आहे, 0 आहे की नाही, इवन नंबर, मग 2 पासून स्टार्ट करायचं आहे. काय, 2 6 जा 12, 2 0 जा 0. अगेन 2 2 3 जा 6, 2 0 जा 0. अगेन 2 2 1 जा 2, 2 5 जा 15. 15 कोणत्या टेबलमध्ये, 3च्या, 3 5 जा 15. 5 हा प्राईम नंबर, 5 1 जा 5. आले आपले प्राईम फॅक्टर्स. आता आपण लिहून घ्यायचे. बघा 90चे काय आहेत, इथे आहेत की नाही, 2 × 3 × 3 × 5. 120चे काय आहेत, 2 × 2 × 2 × 3 × 5. नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, कॉमन प्राईम फॅक्टर्स काय आहेत बघा, 2 आहे कॉमन, येस. 3 आहे कॉमन, अँड इथे बघा 5 पण आहे की नाही, मग 5 पण लिहायचा. हे मिळाले आपल्याला कॉमन फॅक्टर्स. आता याचं काय करायचं असतं, मल्टिप्लिकेशन. 2 3 जा 6 आणि हा 5, मग 6 5 जा काय येतं, 30. मग आपल्याला काय मिळालं आहे, 30 मीटर्स. मग मुलांनो काय आहे, देअरफॉर GCD इज इक्वल टू 30 मीटर्स. पण अशी लाईन लिहून चालेल का आपल्याला, मग लिहूया चला लास्ट लाईन. देअरफॉर द मॅक्झिमम लेंथ ऑफ each piece can be किती आहे, 30 मीटर्स. ओके. आता नेक्स्ट बघा काय आहे, आता काय आहे, लास्ट वर्ड प्रॉब्लेम. ठीक आहे. बघा आता लास्ट क्वेश्चन काय आहे, अ गार्लँड सेलर हॅज 48 रेड अँड 60 व्हाईट रोजेस. He wants to make separate garland of both type of flowers. If the number of flowers in each garland is the same, then what is the maximum number of flowers in each garland? आता याचा मीनिंग सांगते की गार्लँड सेलर असतो म्हणजे हारवाला. ठीक आहे. त्याच्याकडे काय आहेत, 48 रेड अँड 60 व्हाईट रोजेस आहेत. ओके. आता त्याला काय करायचं आहे की या दोन्ही रोजेसचे, बरोबर, अर्धे रेड आहेत 48 आणि 60 व्हाईट आहेत, या दोघांचे काय करायचे, दोन्ही कलरचे वेगळे वेगळे हार बनवायचे. पण त्याला काय पाहिजेत, वेगळे तर हार पाहिजेत, पण काय पाहिजेत, सेम नंबर पाहिजेत, सेम नंबर ऑफ फ्लावर्स पाहिजेत. मग तो काय विचारतोय की त्याला काय करायचं आहे, मॅक्झिमम नंबर म्हणजे सेम पण पाहिजे आणि मॅक्झिमम नंबर ऑफ फ्लावर पाहिजेत. चला तर आता काढूया. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, GCD काढावं लागेल की नाही. चला तर स्टार्ट करूया. फर्स्ट काय लिहितो आपण, गिवन, हो की नाही. मग काय लिहायचं, गिवन नंबर ऑफ रेड रोजेस. किती आहेत रेड, 48. नंतर काय आहे, नंबर ऑफ व्हाईट रोजेस, हाऊ मच, 60. हे झालं गिवन.
आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, GCD करायचे की नाही. GCD पण लिहू शकतो किंवा आपण काय लिहू शकतो, मॅक्झिमम नंबर ऑफ फ्लावर्स इन ईच गार्लंड हे पण लिहू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय, सेम आपल्याला काय करायचं आहे, प्राईम फॅक्टर्स काढून घ्यायचे आहेत. 48 and 60. चला 8 आहे, 2 ने स्टार्ट करूया. 2 2 जा 4, 2 4 जा 8. अगेन 2 ने, 2 1 जा 2, 2 2 जा 4. अगेन 2 6 जा 12. सेम 2 3 जा 2च्याच टेबलमध्ये येतात. ओके ना, सगळे इवन नंबर आहेत म्हणून 2 नेच डिवाइड होत आहेत. 2 3 जा 6. आता हा 3 आला, मग 3 1 जा 3. दिसतंय ना मुलांना. आता 60. ओके 60 अगेन 2 ने स्टार्ट करूया. 2 3 जा 6, 2 0 जा 0. 2 2 1 जा 2, इथे असा 1 येतो की नाही. 2 5 जा 10. आता 15 3च्या टेबलमध्ये. 3 5 जा 15. 5 इज अ प्राईम नंबर, सो 5 1 जा 5. डन. हे झाले आपले प्राईम फॅक्टर्स. आता लिहूया बरं. 48चे काय आहेत, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. 60चे काय आहेत, 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. आले की नाही हे. आता काय करायचं आहे, कॉमन प्राईम फॅक्टर्स. बघा मुलांना, फक्त नंबर चेंज होत आहेत, प्रोसेस एकदम सेम आहे सगळ्यांची. ठीक आहे. मग काय करायचं आहे, 2 कॉमन आहे. येस. अगेन इथे 2 कॉमन आहे. इथे बघा अजून, हा बघा 3 आहे. ओके, अजून आहेत का, नाही. मग हे मिळाले आपल्याला कॉमन प्राईम फॅक्टर्स. आता याचं मल्टिप्लिकेशन. 2 2 जा 4 आणि हा 3 आहे. देन 4 3 जा 12. आलं की नाही. मग आपला GCD काय आला, GCD इज इक्वल टू 12. पण हा वर्ड प्रॉब्लेम आहे की नाही. मग आपण वर्डमध्ये लिहायचं असतं, तर कसं लिहूया वर्डमध्ये. हे बघा क्वेश्चनमध्ये लाईन असते ही, द मॅक्झिमम नंबर ऑफ फ्लावर्स इन ईच गार्लँड. मग तीच लिहायची असते आपल्याला. चला मग लिहूया. देअरफॉर द मॅक्झिमम नंबर ऑफ flowers in each garland is किती आहे, 12. हो की नाही. कळालंय मुलांनो. एकदम इझी आहे हा प्रॅक्टिस सेट. बघा सगळे क्वेश्चन्स आपले कवर झालेले आहेत. आणि मुलांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका. ठीक आहे. कारण तुमच्याबरोबर तुमचे फ्रेंड्स पण बघतील की नाही हा व्हिडिओ. तर आता आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट 5.3 नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. टेक केअर अँड बाय बाय.